नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत पड़गा के नवनिर्वाचित सरपंच रविंद्र नारायण विशे ने संभाला अपना पदभार। बता दें, रविवार 17 नवंबर को निवडणूक अध्याक्षीय अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में पड़गा ग्राम पंचायत के सरपंच पद पर बिन विरोध रविंद्र नारायण विशे की नियुक्ति हुई थी और आज गुरुवार 21 नवंबर को नवनिर्वाचित सरपंच रविंद्र नारायण विशे ने अपना पदभार संभाला। इस अवसर पर शिवसेना महाराष्ट्र नेता प्रकाश पाटिल, शांताराम मोरे, श्रीकांत गायकर, विष्णु चंदे, गुरुनाथ जाधव, मनोहर ठाकरे, शैलेश बिड़वी, माजी सरपंच प्रभाती जाधव, परवीन खान आदि सदस्य, ग्रामस्थ, महिला पुरुष भारी संख्या में उपस्थित रहकर नवनिर्वाचित सरपंच रविंद्र नारायण विशे को पुष्पगुच्छ देकर स्वागत सत्कार करते हुए शुभकामनाएं दिए। तो वही सरपंच रविंद्र विशे ने सभी का आभार मानते हुए क्या कहा, ये देखते इस खबर में। रवींद्र विशे सदाईच्या नटलेल्या या सोहळ्यात पडगे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आदरणीय सन्माननीय श्रीयुत रवींद्र होता अट्टास आजचा दिवस गोड व्हावा। मी प्रथम या ठिकाणी मनसे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या ग्रामपंचायत मध्ये असलेल्या युती या माध्यमातून रवींद्र विशे यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा स्वरूपाचं हे सगळं करण्यामागे या व्यासपीठावर असलेली सगळी लोक हे घडवून आणण्यासाठी होती आणि त्याच्यामुळं होणारा जो काय भूदंड आर्थिक तो सुद्धा याच्यामुळं रोखता आला। चांगलं केलं का वाईट केलं मी, आणि सर्वांना सन्मान मिळाला। जाधव मॅडम या ठिकाणी जो मिळालेला कालावधी जो आहे 2-3 वेळा येऊन हा मला भेटला, म्हणे राजीनामा द्यायचा आहे। तर मी बोललो अजून मी मागितलंच नाही, घाई कशाला करतो। तर एवढा प्रामाणिकपणे सगळ्यांना घेऊन त्यांनी काम केला। सगळ्यांना उपसरपंच या ठिकाणी मिळत आहे। तुम्ही किती दिवस, किती वर्ष, किती महिने बसलं त्याच्यापेक्षा तुम्ही इकडे बसलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। 5 वर्षही निघून जातात, 5 वर्ष नुसतं बसले आणि तुम्ही वर्षभर बसले, तुम्ही किती चांगलं काम केलं याला खूप महत्व आहे। दादा मॅडम तुमचं मनापासून अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो। प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द हा खूप चार चौघामध्ये आपल्याला व्यासपीठावर, गावामध्ये, मैदानावर, कुठल्याही लग्नाच्या कार्यामध्ये तुमची मान उंचावत राहील। ज्याला तुमच्या मनामध्ये खोट किंवा दिलेल्या शब्दाला तुम्ही दगाफटका दिला तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मन स्वतःचा खात राहील। त्याच्यामुळे चार चौघामध्ये आपण ज्याला उभा राहू त्याला लोक आपल्या प्रती चांगलं 2 शब्द बोलावा, हे जर आपल्याला करायचं असेल तर माणूस शब्दाचा पक्का असायला पाहिजे, त्याच्यात दुमत नाही। मी तर आता येही म्हणतो का हा काल मतदान होता, त्याच्या पक्षाच्या बूथवर बसून काम करत होता। आज मी तो सरपंच बसतो, मी त्याचा सत्कार करायला आमदार आला, मी दोघंही आहे। ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी आपापल्या पक्षाचं काम केलेलं आहे, काल निवडणूक संपलेला आहे, आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काही सुद्धा राहिलेला नाही आहे, कारण तो त्या पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यांनी तो केलंच पाहिजे, त्याच्यात दुमत नाही आणि त्याच्यामुळे कोणाबद्दलही आमच्या मनामध्ये आकस नाही आहे, ठीक आहे। आणि आता आमचं ज्यांनी केलेलं आहे त्यांचं अभिनंदन आहेच, त्याच्यात काही दुमत नाहीये, कारण त्यांनी केलेलं आहे। परंतु नाही केलेलं आहे त्यांनी आपल्या पक्षाचं काम केलेलं आहे, तो त्याच्या पक्षाशी प्रामाणिक आहे। म्हणून या ठिकाणी आपण जे सन्मान करताना त्याच्यामध्ये लिहिलेलं 24 कॅरेट आहे। मी म्हटलं 24 कॅरेट गोल्ड सारखं काम रवीनी सरपंच म्हणून करायचं आहे, कुठनंही आवाज येता कामा नाही आहे ना। शांताराम मोरे आमदार होतील त्याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाहीये, परंतु 5 वर्षे काम कुठनंही विधानसभेतनं आवाज येणार नाही एवढा पारदर्शक काम करायचा, अशा स्वरूपाची आमची भावना आहे। आणि म्हणून आपण या ठिकाणी सरपंच म्हणून रवींद्र विशे आपल्या सगळ्यांच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य
गावाच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गावासाठी आपण खुर्चीवर बसल्यानंतर कोण कुठल्या राजकीय पक्षाचा आहे त्याच्यापेक्षा ती समस्या गावाची आहे त्या दृष्टिकोनातून पाहून त्यांनी काम करायचं आहे। आम्ही कालही सरपंच होत्या त्यांच्याही पाठीशी होतो आणि उद्या आज सरपंच जे बसलेले आहेत त्यांच्या पाठीशी, या ग्रामपंचायतच्या पाठीशी मी आमदार आणि आपले या ठिकाणी असलेलं जे काही नागरिक आहेत, जे काही पदाधिकारी आहेत ते सगळे आपल्या सोबत असतील आणि म्हणून मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। या गावामध्ये महत्वाची समस्या आहे ती पाण्याची आणि पाणी प्रश्न जो थांबलेला आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी मग शिवसेनेचे आता नवनिर्वाचित नेते असतील त्यांची मदत घेईल, आमदार साहेब असतील, इतर म्हणजे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य महिला सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने मी ते पूर्णत्वास देण्याचं काम करेन। तसंच गटारी, रस्ते ही कामं जी बाकी आहेत ती सुद्धा पूर्णत्वास देण्याचं काम करेन। मी त्यासाठी ग्रामपंचायतचे फंड असतील, बाहेरून काही फंड उपलब्ध करणं आणि गटारी, रस्ते सर्व सोडविण्याचं काम करणं। तशी पाण्याची समस्या जी आहे ती मग अशी मी बोललो पाटील साहेब असतील, आमदार साहेब असतील, वरिष्ठांच्या मार्गाने ते सोडविण्याचं काम करेन मी। या गोष्टीसाठी कमीत कमी 4 वर्ष रवी शेठ यांनी संयम पाळलेला आहे आणि आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे। रवी शेठनी कधी कोणाला चुकीचा बोललाय, काय बोलला असं आम्हाला कधीच जाणवलं नाही। एकदम संयमी नेता, संयमी सरपंच हा पडग्याला लाभलेला आहे असं मी व्यक्त करतोय। तरी पण एक मनातली खंत म्हणून सांगतोय, गावात जे आपण जाणून बुजून जे करतोय, काही जी गावातली घाणेरडी लोक आहेत ती जाणून बुजून कचरा टाकायचं काम करतात इकडे तिकडे, मुद्दाम तुमचा सरपंच बसला म्हणून आमची घाण आणि मुद्दाम नाव खराब करायचं। गावकऱ्यांना पूर्ण आवाहन करतो मी, कमीत कमी तसं करू नका। घंटागाडी सगळीकडे फिरते तर असं करून तुम्ही आमच्या पक्षाचं नाव खराब करू नका। आम्ही ते काम करायला रोडवरच काम करतो। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।